हा एक इंग्लिश म्हणावा तसा माइंड गेम सॉर्ट ऑफ आहे. 7 रोशनविला हे टायटलच मुळात एवढं आपली क्युरिओसिटी जागवणारं आहे की काय घडतं याच्यामध्ये. खूप लोकांना असं वाटतं की हॉरर फिल्म आहे, खूप लोकांना असं वाटतं की थ्रिलर आहे, तर इट इज रिअली अ सस्पेन्स थ्रिलर मूवी. त्याचा लुक खूप वेगळा आहे जो या चित्रपटाला खूप हातभार लावेल, कारण हा बंगला इटसेल्फ इज अ कॅरेक्टर ऑफ अ फिल्म. आल्याला हा बंगला स्टोरीप्रमाणे खूप आवडला. विचार आला की ठीक आहे आता आवडला आहे तर सगळी फोटोग्राफी रेफरन्स आम्हाला जी काय लागते ती सगळी करून घेतली आणि बंगल्याच्या बाहेर जाऊन असा विचार केला की एक थोडासा लॉंग शॉट म्हणजे लॉंग डिस्टन्स फोटोग्राफ काढून बघावा आणि ते काढत असताना असं लक्षात आलं की या बंगल्याचं नाव खरोखरच रोशनविला आहे. महाबळेश्वरचं जे लोकेशन होतं ते खूप म्हणजे एक जुना बंगला आहे, दॅट इज बिल्ट इन सम 1825 1830चा बंगला आहे. आपल्या फिल्म करता त्याला अडॅप्ट करताय. सी आम्ही सगळ्यांनी बसून डिसाईड केलं की हा किती जुना असेल बंगला तरी इट इज व्हेरी अप टू डेट इन टर्म्स ऑफ द वॉल्स, द लुक अँड एव्हरीथिंग. रोशनविलाचा माझ्या दृष्टीने म्हणाल तर हायलाईट पॉईंट असा आहे की ते ज्या काळात घर बांधलं गेलं ते तो काळ म्हणजे जरी स्टोरीत नसला तरी तो डेकॉर वाईज आणि आर्किटेक्चरल पॅटर्न वाईज तो आम्ही रिक्रिएट करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्याच्यात प्रॉपर्टीज ॲड करताना त्या रिअल लाईफ प्रॉपर्टीज आहेत, काही मिक्स्ड प्रॉपर्टीज आहेत. डेकॉर हा थोडासा ओल्ड टाईप असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये नवीन गोष्टी ॲड झाल्यामुळे ती गोष्ट आजची आहे. म्हणजे असं कधीच होणार नाही की फर्स्ट इम्प्रेशन हे बघताना की ही गोष्ट खूप जुनी आहे, तर ते तशी नाही आहे, ती इट्स अ टुडेज स्टोरी. हलके या सांज सावल्या येती, हलके हलके या सांज सावल्या येती, बेधुंद दाही दिशा अंगी गुलाबी नशा, झुळूक हलकी स्पर्शून जाते, बेभान करते जीवा, जुळून रात्र काळी काजळाची हात हाती तुझा, मेघ काळी दाटलेले नाचती विजा, धुक्यातही वाट जाते मनात कापूर दाटे, बंगल्याची हाईट आणि त्याचा आकार हा अवाढव्य असल्यामुळे
युजली लायटिंगसाठी लागणारे किंगपोल किंवा हे ज्या काय गोष्टी असतात तर त्या इकडे इन्स्टॉल करणं हे थोडंसं त्रासाचं होतं. म्हणून आम्ही काही प्रमाणात सिलिंगला फॅब्रिकेशन ॲड केलं की ज्याला ॲक्च्युअल स्टुडिओसारखं वर्किंग करता यावं याच्यासाठी ते फॅब्रिकेशन करून त्याच्यावर काही पर्लिंग्स ॲड करून की अगदी टिपिकल कॅटवॉक नाही पण एक लायटिंग ग्रीड आम्ही तिथे क्रिएट केली. बेसिकली हे युनिट जे आहे तिथले म्हणजे सर्वच लोक अगदी घरच्यासारखे आहेत. अक्षय तर माझा खूप आधीपासून मित्र आहे, म्हणजे त्यांनी आजपर्यंत केलेले जेवढे सिनेमे आहेत त्याचा आर्ट डिरेक्शन मीच केलेलं आहे. आणि ओव्हरऑल क्रू जो आहे तो खूप हेल्पफुल, म्हणजे इवन कॉस्ट्युम डिपार्टमेंट, साऊंड डिपार्टमेंट आणि आमचे DOP जे आहेत महेश आणे सर, ही इज अ व्हेरी सिनियर पर्सन आणि आय वॉज ऑलवेज डाईंग टू वर्क विथ हिम आणि दिस टाईम आय ॲक्च्युअली गॉट द चान्स. पण मी असं म्हणेन की एक वेगळा प्रयोग बघायचा असेल तर रोशन विला हे तुमच्यासाठी एक उत्तम ऑप्शन आहे. बरेच दिवसातून मराठीमध्ये सस्पेन्स फिल्म येते आहे, तेव्हा प्रेक्षकांनी आवर्जून पाहावं आणि आवडल्यानंतर तसं आवर्जून आम्हाला कळवावं.